तर नमस्कार शेतकरी मुलगा या यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत करताय आणि तुम्ही पाहते भाजीपाला विषय रोड अपडेट भाव. मित्रांनो आज आहे 5 फेब्रुवारी. तर मित्रांनो 5 फेब्रुवारी भाजीपाल्याचे अपडेट काय होते व भाजीपाल्याचे मार्केट कोणत्या भाजीपाल्याला चांगल्या दरम्यान मार्केटमध्ये उठावे या व्हिडिओच्या मध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर मित्रांनो खूप भावाचे कमेंट असतात, भाऊ आता कोणत्या भाजीपाल्याला चांगल्या दरम्यान बाजार भाव आहे ते सांगण्याचा सांगा. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सध्याला जो शेवगा आहे का शेवग्याला चांगल्या दरम्यान मार्केट 80 पासून तर 90 पर्यंत विकत आहे. कारण की आपल्याकडे शेतकऱ्या शेवगा आणखी सुरू झालं नाही. मार्केटचा शेवगा येतो बाहेरचा त्यामुळे त्याचा चांगल्या दरम्यान बाजार भाव आहे. त्यानंतर काकडी आपली 20 ते 25 रुपये दरम्यान विकत आहे. कारण की 20 ते 25 रुपये जर काकडी विकली चांगल्या दरम्यान शेतकऱ्याला कुठेतरी पुरती. तुम्ही बघितलं असेल आपले दिलपसंद आता मार्केटला यायला सुरुवात झाली. 50 ते 60 रुपये दिलपसंद विकत आहे. त्यानंतर गाजराला जेमतेम बाजार भाव आहे. 12 रुपये ते 15 रुपये गाजर विकत आहे. गाजराला यावर्षी बाजार भाव चांगल्या दरम्यान टिकून राहिले तुम्ही बघितलं असेल. आणि मित्रांनो मिरच्याचे जे बाजार भाव होते का पाठीमागे पडले होते कुठेतरी परत आपल्या मिरच्यावर व्हायरस आला होता. त्यामुळे मिरच्याचा जो शॉर्टेज आला मध्ये त्यामुळे बाजार भाव उठले. 50 ते 65 रुपये मिरच्या विकत आहे. त्यानंतर काकडा मिरची पण आपली 50 ते 60 रुपये दरम्यान विकत आहे. आणि कारले जर बघितलं तुम्ही तुम्ही बघू शकता थंडीन पाठीमाग कारल्याचं जे शॉर्टेज होता व खूप व्हायरस आलं होतं. कारल्याला 50 ते 55 रुपये दरम्यान बाजार भाव आहे. आपले नागा दोडके त्यालाही 40 पासून तर 45 रुपये दरम्यान विकत आहे. आणि गवारलाही चांगल्या दरम्यान बाजार भाव बघू शकता. 50 पासून 60 रुपये गवार विकत आहे मार्केटला. कारण की गवार तुम्ही बघितला असेल पाठीमाग थंडीनं जे गवार चांगल्या दरम्यान जमले नाही त्यामुळे गवाराला बाजार भाव टिकून राहिले होते. त्यानंतर चवळीचे जेमतेम बाजार भाव आहे 30 ते 35 रुपये जेमतेम विकू लागले. बाकी जर बाजार भाव बघितले तर मित्रांनो बाकीचे बाजार भाव तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. हे झाले मार्केटमध्ये सगळ्यात हायेस्ट बाजार भाव असणाऱ्या भाजीपाला. सध्या जे बाकीचे बाजार भाव आहेत ते तुम्हाला सांगतो मित्रांनो. चला कोणत्या भाजीपाल्याला बाजार भाव नाही तर मित्रांनो सगळ्यात पहिले टमाटे तुम्ही बघू शकता. फेब्रुवारी महिना लागला टमाट्याचे बाजार भाव पडले 150-200 रुपये टमाटे विकत आहे. शेतकऱ्याला खर्च ते कुठेतरी पुरत नाही त्यामुळे त्याला बाजार भाव नाही म्हणते येईल. त्यानंतर मेथी व कोथिंबीर यांची बाजार भाव तुम्ही बघू शकता. 1.5 रुपये 2 रुपये 2.5 रुपये गड्डी विकत आहे. तर ती कुठेतरी शेतकऱ्याला कुठेतरी पुरत नाही. तसं तुम्ही बघू शकता. व फुलगोबी चांगलं पाठीमागं मार्केट होतं पण आता 15 पासून 10 रुपये 20 रुपये गोबी विकू आली. तर मिनिमम 30 ते 35 रुपये गोबी विकली असे तेव्हा कुठेतरी शेतकऱ्याला मार्केट भेटलं असं म्हणते. तर सध्याला 15 ते 20 रुपये गोबी विकू आली. पत्तागोबी पागली यांचं मार्केट सध्याला कोसळलं आहे. आणि वांग्याचं तर तुम्ही बघू शकता खूप सध्याला परिस्थिती बेकार झाली. 150 रुपये 100 रुपये वांगे विकत आहे. जे गावरान आहे काठामध्ये ते 250 रुपये 200 रुपये वांगे विकत आहे. आलू मित्रांनो सध्या तुम्ही बघितलं असं आलू जेव्हा दरवर्षीप्रमाणे आलूलाही बाजारभाव भेटला नाही. आपल्या दरवर्षी तुम्ही बघू शकता 15 ते 16 रुपये आलू विकत असतो सरासरी. यावर्षी 10 पासून तर 11-12 रुपयाचा आलू विकू लागला. त्यानंतर भेंड्याही रिवर्स झालेला आहे. तुम्ही बघितलं असेल भेंडे आपले 25 रुपये 30 रुपये विकत आहे. शेपू पालक यांचे बाजारभाव जेमतेमध्ये सध्याला तर बाजारभाव वाढतील मित्रांनो. शेपू पालकचे पण त्याला वेळ आणखी तुम्ही बघितलं असेल सध्याला अजून 1 ते 1.5 महिन्यानंतर मेथी कोथिंबीर यांचे बाजारभाव सुधारण्याचं 100% चान्स आहे. कारण की तुम्ही बघितलं असेल इथून पुन्हा ऊन कडक तर खूप शेतकऱ्याला पाणी पुरत नाही त्यामुळे खूप शेतकरी लागवड कमी करतात. लागवड कमी झाली 100% आपले बाजारभाव भेटतो. पण खूप सारे मित्रांनो हे बाजारभाव जे मी सांगितले तुम्हाला हे बाजारभाव होते जे बाजारभाव मार्केटमध्ये त्यांचे भाव पडलेले हे त्यांचे बाजारभाव होते. तर अशा काही मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असं असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जालना कर.